स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे, नेतृत्वाने जहाल, क्रांतीची मशाल आणि स्वातंत्र्याची ढाल म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. व्यासंगाई ज्यांची विश्रांती होती, स्वराज्य आणि सुराज्य हा ज्यांचा मंत्र होता, इंग्रजी साम्राज्यशाहीला नष्ट करणं ज्यांचं स्वप्न होतं, ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. पण हे महान व्यक्तिमत्व घडले कसे? त्यांचे बालपण होते कसे? चला पाहूया. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक असे होते. गंगाधर टिळक हे एक आदर्श शिक्षक होते. टिळक 10 वर्षांचे असताना त्यांच्या मातेचे निधन, 16व्या वर्षी वडिलांचे निधन. कसं गेलं असेल बालपण, पण अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षणाचा वसा सोडला नाही. ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ही म्हण टिळकांसाठी अगदी तंतोतंत जुळते. त्यांचा करारी स्वभाव, अन्यायाबद्दल चीड आणि सत्यप्रियता ही बालपणीपासून त्यांच्या सोबतच होती. आपल्याला त्यांच्याबद्दल अनेक प्रसंग माहिती आहेत. त्याच्यातलाच एक छोटासा प्रसंग मी आज तुम्हाला सांगते. गुरुजींनी बाळाला गृहपाठीला संतो या विषयावर निबंध लिहायचा. बाळाने तो निबंध लिहिला व शाळेत नेला. गुरुजींनी तो तपासला व काही ठिकाणी खुणा केल्या. निबंधात संत हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला होता. ह्या 3 पद्धतीने गुरुजींनी वर्गात सर्वांसमोर म्हणाले, अरे बळवंता, संत या विषयावर निबंध लिहितोस आणि संत हा शब्द कसा लिहायचा हेच लक्षात राहत नाही होय तुझ्या? गुरुजींनी संत असे लिहून फळ्यावर म्हणाले, असं लिहायचं सोडून तू या कसल्या विचित्र पद्धतीने लिहितोस? गुरुजींनी इतर 2 पद्धती लिहिल्या व त्यांच्यावर फुल्या मारल्या. बाळ उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, इतर 2 पद्धती सुद्धा बरोबरच आहेत. जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या म्हणून शब्द चुकत नाहीत. गुरुजींना विद्यार्थ्याचे दुरुस्त करणे आवडले नाही. ते म्हणाले, गृहपाठ होता म्हणून ठीक, परीक्षेत असं केले तर तुझे गुण कापीन व ती वही बाळाच्या हातात दिली. बाळाचे समाधान झाले नव्हते. तास संपल्यावर तो मुख्याध्यापकाकडे गेला. मुख्याध्यापकांना निबंध दाखवला व गुरुजींचे शेरे सुद्धा सांगितले. मुख्याध्यापकांना टिळकांचे म्हणणे पटले. चाकोरी बाहेरचा विचार करण्याची टिळकांची क्षमता आणि आपली बरोबर असल्याची खात्री असताना त्यावर ठाम राहण्याची वृत्ती पाहून मुख्याध्यापकांना कौतुक वाटले. लहान बाळ टिळक अतिशय चतुर, तल्लख आणि परखड स्वभावाचे होते. त्यांचे बालपण साधे पण विचारशील आणि प्रेरणादायक होते. लहानग्या बाळाने स्वातंत्र्य चळवळीचा एक आधारस्तंभ बनायचं स्वप्न पाहिलं आणि ते साक्षात उभारलं. लोकमान्य ही पदवी त्यांना लोकांनीच दिली. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्र सुरू केली. मांडल्याच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. अशा भारत मातेचे अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. मी शेवटी एवढेच म्हणेन, लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते, समृद्ध लेखणीची जळती मशाल होते, परकी बंदिवासाने शापित देश होता, पण आज केसरीचा एक एक लेख होता. काही सिंहगर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी, वंदन कोटी कोटी. धन्यवाद.